कशा पद्धतीने मी पॅकिंग करते मंडळी, तर ह्याच्यामध्ये बघा आता भेळ आहे. भेळीला आतमध्ये त्याची ऑलरेडी एक बॅग आलेली आहे, पण तरीसुद्धा आम्ही ही एक्स्ट्राची बॅग लावतो, जेणेकरून कुरिअरमध्ये जर आदळआपट झाली तर फुटतूट होणार नाही. ह्याला पण बघा डबल बॅग लावली आहे. ही तर काही घरचीच बडीशेप आहे, तरीसुद्धा बॅग लावताना, कॅरी बॅग लावताना ही तर इथं कुठेही कंजूसी आम्ही करत नाही. मसाला असू द्या, मसाल्यालासुद्धा आतून एक पिशवी आहे, ही तुम्हाला दिसत असेल बघा, आणि वरच्या बाजूने सुद्धा आहे. म्हणजे आम्ही डबल कॅरी बॅग लावून त्याचं पॅकिंग करतो. मग ते कुठलाही पदार्थ असो, त्याला आमची डबल कॅरी बॅग जाते, की बाय चान्स जर फुटतूट झालीच तर फेकाफेकीत कुरिअरमध्ये तर ते व्यवस्थित राहावं, हा एक प्रयत्न आहे आपला. बाकी आपल्या भेळीला, बडीशेपला, आपल्या प्रत्येक पदार्थांना महाराष्ट्रभरातून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. सर्वांचे मनापासून खरोखर धन्यवाद, आभार. अशी साथ राहू द्या, जेणेकरून आपल्या खेड्यापाड्यातील बायकांना मी रोजगार निर्मिती चं एक साधन तयार करून देत आहे, माझ्या माध्यमातून का होईना. पण त्या खूप खुश आहेत माझ्यावर, त्यांना असं काम भेटतं आहे म्हणून. तर हे बघा इकडे सांडगे आहेत. आता पॅकिंग चालू आहे.